पाटणमुरीत 108 पार्थिव शिवलिंगाचं पूजन करण्यात आलं. 58हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिवायच्या या जय घोषणेनं दुमदुमलं मा वासवी कन्याका माता मंदिर. यवतमाळच्या केळापूर पाटणमुरीत 16 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याचं औचित्य साधून पाटणमुरी येथील आर्य वैश्य समाजाचे कुलदैवत असलेल्या मा वासवी कन्याका माता मंदिर 108 पार्थिव शिवलिंगाचं विधिवत पूजन मोठ्या भक्तिभावानं संपन्न झालं. या पूजेत गावातील 98हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच महाआरतीसाठी परिसरातील ज्येष्ठ महिलांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यानं भगवान शंकराची कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच भावनेतून गावातील महिलांनी एकत्र येत 108 पार्थिव शिवलिंग पूजनाचा संकल्प पूर्ण केला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सहभागी महिलांनी आपल्या घरच्या घरी मातीचे 108 पार्थिव शिवलिंग तयार करून आणले. मंदिरात सर्व महिला एका रांगेत बसून आपापल्या समोर शिवलिंगाची स्थापना केली. बडजींच्या मंत्रोच्चारात रुद्राभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. पूजेसाठी लागणारे जल, दूध, बेलपत्र, फुले आदी साहित्य महिलांनी आपापल्या घरून आणले होते. या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सौ अंजली महेश नालमवार यांच्या मैत्रिणी तसेच मित्र परिवारच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी सौ अंजली नालमवार म्हणाल्या, 108 शिवलिंगाचं पूजन करणं हा आमचा अनेक दिवसांपासूनचा उद्देश होता. श्रावण महिन्यात सर्वांनी एकत्र येऊन हा संकल्प पूर्ण करत आल्यानं मनाला खूप समाधान वाटलं. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्रावण महिन्यात अशा सामूहिक धार्मिक उपक्रमामुळे धार्मिक परंपरा जपण्यासोबत महिलांमध्ये एकोपा व एकतेची भावना रुंदीगत होण्याचा मदत होते. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर तालुका प्रतिनिधी विशाल उतगंटीवार. देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मान कामना पूर्ति जय देव लौठोटी विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठी काळा त्रिनेत्री जाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा चेतुनिया निर्मळ वाही धुजुळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव. माझं नाव सरिता अनिल बल्लाळ आहे. मी आज प्रथमतःच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसे 3 वर्ष झाले या कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम श्रावण महिन्यात घेण्यात येत असतो आणि सर्व महिला यामध्ये सहभागी होतात. त्यामध्ये मला पहिल्यांदा मी भाग घेतल्यामुळे मला खूप आनंदही वाटला आणि प्रथमतः प्रसन्न वाटलं. सर्व वातावरण इथं प्रसन्नमय वाटलेलं आहे आणि सर्वांना त्याबद्दल धार्मिकता मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि सर्वांनी उत्सुकतेने इथे कार्यक्रमात भाग घेऊन अत्यंत सर्वांनी कार्यक्रम पार पाडला. पण इथे जो कार्यक्रम पार्थिव शिवलिंगाचा तेव्हा मी येत असते. 3 वर्ष या कार्यक्रमाला झाली आहे. रुचिताने माझ्या जाऊनी मला फोन केला की असा कार्यक्रम आहे, तर मी होकार दिला आणि इथे आली. मला एवढा चांगला वाटला कार्यक्रम. या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे सगळं अंजलीताईची मेहनत आहे आणि त्यांना सर्वस्व पूर्ण अधिकार म्हणजे मेहनत त्यांचीच राहते या कार्यक्रमाला आणि सगळ्या बाया एकत्र येतात आणि हा कार्यक्रम साजरा करतात. सगळ्या महिलांना पण खूप आनंद होतो आणि हे मंदिर एवढं मोठं आहे, त्याला एवढ्या महिला बसतात कोणत्याच प्रकारचं आणि सगळ्यांचं सहकार्य पण लाभतं आणि हा सोहळा एकदम चांगल्या रीतीने साजरा होतो. 3 वर्षापासून मी हा कार्यक्रम घेते आहे आणि सर्व महिलांना खूप आवडीने यामध्ये त्या सहभागी होतात आणि मी दिसली की सगळ्या वेळी विचारतात की यावर्षीचा कार्यक्रम केव्हा आहे, केव्हा ठेवणार आहे. आम्ही लगेच यावर्षीचा हा कार्यक्रम श्रावण चालू झाल्याबरोबर ठेवलेला आहे. किती महिला उपस्थित किती होती मॅडम? आजच्या कार्यक्रमात 98च्या वर महिला उपस्थित होत्या. 108 येणार होत्या पण काही अडचणीमुळे काही आल्या नसेल. 98च्या म्हणजे 100च्या जवळपास महिला उपस्थित होत्या. शिवलिंग आहे ते कुठं विसर्जन करतात तुम्ही? पार्थिव शिवलिंगाचं पूजन केल्यानंतर आम्ही इको फ्रेंडली विसर्जन
विसर्जन करतो. इथे परिसरामध्येच त्याचं विसर्जन केलं जातं आणि नंतर त्या विसर्जनाचं जे काही असेल ते आम्ही त्या झाडांना परत टाकतो. मी सौ विनल शशांक मुंडेवार. आज आमच्या श्रावण महिन्यातला या पवित्र महिन्यातला पार्थिव शिवलिंगाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये 63 महिला सहभागी झालेल्या आहेत. तर या अतिशय सुंदर सोहळा हा पार पडलेला आहे आणि सर्व ही जबाबदारी सौ अंजली नालंबवार हिने घेतली होती आणि प्रत्येक प्रोग्राम हा आमचा यशस्वीरित्या पार पडतो आणि असेच पुढेही पार पडत राहू.